मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र बीपीएड सीईटी देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. या सिरीज मध्ये आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शन मध्ये चालू घडामोडी या टॉपिक मधून जे एमसीक्यू येतात ते एमसीक्यू आपण या सिरीज मध्ये डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रश्नाचं आपण उत्तर डिस्कस करत आहोत त्या उत्तरामागची पार्श्वभूमी सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 15 डिसेंबर पासून सुरू झाली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर डेली लाईव्ह क्लासेस आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जातो आणि तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बीपीएड सीईटी हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीपीएड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर सुरू करूया प्रश्नांना. What is the name of initiative launched by the Center to simulate a Gram Sabha in school on the lines of the Model United Nation? शाळामध्ये ग्रामसभा अनुकरण करण्यासाठी मॉडेल युनायटेड नेशन्सच्या धर्तीवरती केंद्र सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? तर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. यंग पंचायत सभा YPS, मॉडेल युथ ग्राम सभा MYGS, स्टुडंट गव्हर्नन्स सभा SGS आणि स्कूल ग्राम सभा मिशन SGSM. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये मॉडेल युथ ग्राम सभा MYGS उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना पंचायती राज व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान देणे हा आहे. हे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या संकल्पनेवरती आधारित असून या कार्यक्रमामध्ये शाळामध्ये ग्रामसभांचे अनुकरणीय सत्र आयोजित केले जाते. इयत्ता 9वी ते 12वी मधील विद्यार्थी सरपंच, वॉर्ड सदस्य, ग्राम सचिव, अंगणवाडी कार्यकर्ता, सहाय्यक परिचारिका आणि कनिष्ठ अभियंता आदी भूमिका बजावतात. ते बैठकीत भाग घेतात, स्थानिक प्रश्नावरती चर्चा करतात, तसेच अंदाजपत्रकं असतील, विकास योजना असतील, या सर्व गोष्टी तयार करतात. पहिल्या टप्प्यामध्ये 600 जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आणि 200 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये आणि महाराष्ट्र व कर्नाटकामधील निवडक जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेला. यापूर्वी पायलट प्रकल्प उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये राबवले गेले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मॉडेल युथ ग्राम सभा. पुढचा प्रश्न पाहूयात. वेअर वॉज MSME सेवा पर्व 2025 विरासत से विकास ऑर्गनाइज्ड इन उत्तर प्रदेश? MSME सेवा पर्व 2025 विरासत से विकास हा कार्यक्रम उत्तर प्रदेशात कुठे आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन्स आहेत मेरठ, लखनौ, वाराणसी आणि ग्रेटर नोएडा. तर विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने म्हणजेच MSMEने वाराणसी उत्तर प्रदेशामधील रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि परिषद केंद्रात MSME सेवा पर्व 2025 चे आयोजन केले होते. विरासत से विकास या थीमवरती हे आधारित होते आणि हा 3 दिवसीय कार्यक्रम होता, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक वारसा, सामुदायिक सहभाग तसेच MSMEचा राष्ट्र निर्मितीतील वाटा नाविन्यपूर्व पद्धतीने सादर करण्यात आला. प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, खादी आणि ग्राम उद्योग योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब या योजनांच्या एकूण 1500 लाभार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, वाराणसी. पुढचा प्रश्न आहे, भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँच्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट? भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिले, तमिळनाडू, गोवा, कर्नाटका, आंध्र प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्व गोव्यातील मोलेम गावाजवळ हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या पायथ्यावरती आहे. 1969 साली मोलेम गेम अभयारण्य म्हणून स्थापना करण्यात आले आणि नंतर भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य असे याला नाव देण्यात आले.
त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी गोवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द नेम ऑफ अ कॅम्पेन लॉन्च्ड बाय युनियन फायनान्स मिनिस्टर टू फॅसिलिटेट द सेटलमेंट ऑफ अनक्लेम्ड फायनान्शियल असेट अक्रॉस इंडिया. देशभरातील न मागितलेल्या आर्थिक मालमत्ताचे निराकरण सुलभ करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. जनधन सुरक्षा अभियान, वित्तीय समावेश मिशन, आर्थिक समावेश मिशन, आपली पुंजी आपला अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी गांधीनगर गुजरात येथे आपली पुंजी आपला अधिकार राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ केला. हा उपक्रम बँका, विमा कंपन्या, पेन्शन निधी, स्टॉक व म्युच्युअल फंड अशा संस्थांमध्ये असलेल्या अनामित आर्थिक संपत्तीचे त्वरित निवारण करून पात्र दावेदारांना पैसे परत मिळवून देण्यासाठी राबवला जात आहे. सध्या भारतातील वित्तीय संस्थांमध्ये 1,82 कोटी रक्कम अनामित संपत्तीच्या स्वरूपात आहे. दावेदारांना प्रमाणपत्र देखील वितरण यामध्ये करण्यात आले. या उपक्रमामुळे वित्तीय सक्षमता व जनजागृती वाढत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपकी पूंजी आपका अधिकार. पुढचा प्रश्न पाहूयात. ध्वनी मिसाईल इज डेव्हलप्ड बाय विच ऑर्गनायझेशन. ध्वनी क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. तर मित्रांनो, भारताची संरक्षण अनुसंधान व विकास संस्था म्हणजेच DRDO ध्वनी हे प्रगत हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तपासण्याच्या तयारीत आहे. ध्वनी हे हायपरसॉनिक ग्लाइड वाहन म्हणजेच HGV आहे. हे पारंपरिक क्रूज क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळे आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत उंचीवरती प्रक्षेपित केले जाते आणि नंतर गतीने लक्ष्याकडे ते ग्लाइड होते. त्याचा अनिश्चित मार्ग रडारद्वारे पकडणे किंवा थांबवणे कठीण आहे. ध्वनी जमिनीवरील आणि सागरी टार्गेट्सवरती अत्यंत अचूकतेने हल्ला करू शकते. या चाचणीमुळे भारताची लष्करी क्षमता वाढत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. पुढचा प्रश्न आहे द रेअर युरोपियन बर्ड ओटलँड बंटिंग वॉज रिसेंटली स्पॉटेड इन विच इंडियन स्टेट. दुर्मिळ युरोपीय पक्षी ओटलँड बंटिंग नुकताच भारतातील कोणत्या राज्यात आढळला? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत. वेस्ट बेंगॉल, सिक्कीम, ओडिशा आणि बिहार. तर विद्यार्थी मित्रांनो, युरोपीय पक्षी ओटलँड बंटिंग बारुईपूर पश्चिम बंगालमध्ये नुकताच पाहण्यात आला. तर युरोपमध्ये तसेच मंगोलिया आणि आर्टिक क्षेत्रामध्ये याचं प्रजनन होतं. हे मुख्यतः मोकळ्या कमी झाडे असलेल्या लागवडीच्या किंवा न लागवडीच्या भूमीमध्ये राहते आणि हा पक्षी वनक्षेत्र टाळतो. तसेच हा पक्षी आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाच्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल. पुढचा प्रश्न आहे हु वेअर अवॉर्डेड द 2025 नोबेल प्राइज इन फिजिओलॉजी ऑर मेडिसिन. 2025 मधील शरीरक्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? ऑप्शन्स दिलेत. हराल्ड झुर हुसेन अँड लुक मॉन्टग्नियर, जेनिफर डुडना, इमॅन्युअल कार्पेंटियर अँड फेंग झँग, मॅरी ई ब्रुंको, फ्रेड राम्सडल अँड शिमॉन टाकागुची, ड्र्यू विजमन अँड पीटर क्युलिस. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 सालचं शरीरशास्त्र किंवा औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक मेरी ई ब्रँको, फ्रेड राम्सडल आणि शिमोन साकागुची यांना देण्यात आले. त्यांचे संशोधन प्रतिकार क्षमता प्रणालीने काय नष्ट करायचे व काय जपायचे हे ठरवण्याच्या यंत्रणेवरती केंद्रित होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मेरी ई ब्रँको, फ्रेड राम्सडेल अँड शिमोन साकागुची. पुढचा प्रश्न आहे मेरा हो चोंगबा फेस्टिवल इज सेलिब्रेटेड इन विच स्टेट. मेरा हो चांगबा हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत आसाम, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा.
तर मणिपूरमध्ये मेरा हो चांगबा हा उत्सव 7 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा उत्सव साजरा करण्यासाठी आदिवासी इम्फाळ येथील मणिपूर राजवाड्यामध्ये जमा झाले होते. हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला आणि मणिपूरच्या सर्व आदिवाशांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मणिपूर. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द स्टेट ऑफ अ सोशल जस्टिस अ वर्क इन प्रोग्रेस रिपोर्ट 2025. द स्टेट ऑफ अ सोशल जस्टिस अ वर्क इन प्रोग्रेस अहवाल 2025 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन्स आहेत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO, वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF. तर मित्रांनो, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन दुसऱ्या जागतिक सामाजिक विकास परिषदेसाठी द स्टेट ऑफ सोशल जस्टिस अ वर्क इन प्रोग्रेस हा अहवाल त्यांनी प्रकाशित केला. 1995च्या कोपनहेगन परिषदेला 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती काही प्रगती झाली असली तरीही अजूनही असमानता, संस्थांवरील अविश्वास व क्षेत्रनिहाय प्रगतीच्या तुटवड्यामुळे सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आर्थिक भरभराट व आध्यात्मिक वाढ, स्वातंत्र्य, आदर आणि समान संधी मिळवण्याचा अधिकार मिळवणे आहे. 1995 ते 2024 दरम्यान बालकामगार 25 कोटीवरनं 6.6 कोटीपर्यंत कमी झालेत. कामकाजाशी संबंधित मृत्यू 10% कमी झालेत आणि माध्यमिक विद्यालय पूर्ण करण्याचे प्रमाण 22% वाढलेले आहे. तर ह्या सर्व गोष्टी या रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आल्या. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन डेव्हलप्ड द ऑनलाईन नॅशनल ड्रग लायसन्सिंग सिस्टीम ONDLS पोर्टल? ऑनलाईन नॅशनल ड्रग लायसन्सिंग सिस्टीम ONDLS पोर्टल कोणत्या संस्थेने विकसित केले? ऑप्शन्स आहेत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग CDAC, नॅशनल हेल्थ अथॉरिटी NHA, नॅशनल फार्माकोपिया कमिशन IPC, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतेच स्पष्ट केले की 18 राज्य औषध नियंत्रण प्राधिकरणे ऑनलाईन राष्ट्रीय औषध परवाना प्रणाली म्हणजेच ONDLS वापरतात, परंतु कुठल्याही प्राधिकरणाने CAPA मार्गदर्शक तत्वांचे पूर्णपणे पालन केलेले नाही. तर ONDLS हे संपूर्ण भारतातील सर्व औषध परवाने प्रक्रियेसाठी एकच विंडो डिजिटल प्रणाली आहे. ही प्रणाली प्रगत संगणक विकास केंद्र म्हणजेच CDAC, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजे CDSCO आणि राज्य संघराज्य औषध नियामक प्राधिकरणाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. यामुळे औषध परवाना प्रक्रियेत पारदर्शकता, एकरूपता आणि उत्तरदायित्व मिळणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग दॅट इज CDAC. प्रश्न आहे, वर्ल्ड मेंटल हेल्थ डे इज ऑब्झर्व्ड ॲन्युअली ऑन विच डे? जागतिक मानसिक आरोग्य दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत ऑक्टोबर 7, ऑक्टोबर 8, ऑक्टोबर 9 आणि ऑक्टोबर 10. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी मानसिक आरोग्याविषयी जागतिक स्तरावरती जनजागृती करणं, समज आणि कृतीला प्रोत्साहन दिलं जातं. 2025 साठी मुख्य विषय आहे सेवामध्ये प्रवेश, आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 10 ऑक्टोबर. विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू पास अ बिल अमेंडिंग द सेंट्रल वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972? भारतातील वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, केरळ हे केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. केरळ विधानसभेने 8 ऑक्टोबर 2025 रोजी वन्यजीव संरक्षण अधिनियम मंजूर केला आहे, जो राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा बनेल. वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाची दखल घेत या कायद्यात वनक्षेत्रा शेजारी राहणाऱ्या समुदायांसाठी
उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वन्य पशूंनी मानवावरती हल्ला केला किंवा वस्तीमध्ये ते शिरले तर मुख्य वन्यजीव संरक्षकास त्यांना गोळी घालण्याचा, बेशुद्ध करण्याचा, पकडण्याचा किंवा स्थलांतर करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, केरळ. विच ऑर्गनायझेशन हॅज लॉन्च द 4th एडिशन ऑफ द स्टुडंटशिप प्रोग्राम फॉर आयुर्वेदा रिसर्च केन SPARK. स्टुडंटशिप प्रोग्राम फॉर आयुर्वेद रिसर्च केन च्या 4थ्या आवृत्तीची सुरुवात कोणत्या संस्थेने केली? ऑप्शन्स आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स. तर राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद. तर विद्यार्थी मित्रांनो, आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषद CCRAS ने स्पार्क 4.0 ही विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद संशोधन केन या शिष्यवृत्ती कार्यक्रमाची 4थी आवृत्ती 2025-26 साठी सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश BAMS पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा व संशोधन वृत्ती जागृत करणे आहे. राष्ट्रीय भारतीय पद्धतीच्या वैद्यक आयोगाच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयातील 300 BAMS विद्यार्थ्यांना 2 महिन्यांसाठी दरमहा 25,000च्या दराने एकूण 50,000 शिष्यवृत्ती दिली जाते. तर स्पार्क अंतर्गत विद्यार्थी स्वतंत्र लघुकाळ संशोधन प्रकल्प प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करतात. यात संशोधन पद्धती, प्रयोगांची रचना, डेटा ॲनालिसिस यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आयुर्वेद क्षेत्रातील संशोधनाभिमुख पिढी निर्माण करणे आणि आयुष संशोधन परिसंस्थेचे मजबूतीकरण करणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स, केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज ऑर्गनाइज्ड स्वदेश मेला इन ऑक्टोबर 2025. ऑक्टोबर 2025 मध्ये स्वदेश मेळा कोणत्या राज्याने आयोजित केला? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटका. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारने 9 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपूर्ण 75 जिल्ह्यांमध्ये स्वदेश मेला 2025 आयोजित केला होता. उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या 3ऱ्या यशस्वी आवृत्तीनंतर हे मेळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME, खादी, हातमाग आणि हस्तकला उत्पादने यांचा प्रचार करतात. हा जो कार्यक्रम आहे तो स्थानिक उद्योजक आणि कारागिरांसाठी त्यांच्या वस्तू प्रदर्शित करण्यासाठी आणि विक्रीसाठी जिल्हास्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देतो. तसेच दिवाळीच्या सणाच्या काळात नागरिकांना वोकल फॉर लोकल अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. स्वदेश मेळे देशी उत्पादने, वस्तू व सेवा कर म्हणजेच GST सुधारणा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना अधोरेखित करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे विच 2 ॲग्रिकल्चरल इनिशिएटिव्हज वेर लॉन्च्ड बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी ॲट द इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट इन ऑक्टोबर 2025. ऑक्टोबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत सुरू केलेल्या 2 कृषी उपक्रमांची नावे कोणती? ऑप्शन्स आहेत PM धनधान्य कृषी योजना अँड मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस, PM कृषी समृद्धी योजना अँड PM किसान ऊर्जा मिशन, PM फसल समृद्धी योजना अँड मिशन प्रोटीन भारत, कृषी उत्थान अभियान अँड नॅशनल ॲग्रो प्रॉस्पेरिटी मिशन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे एक विशेष कृषी कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्यांनी भारतीय कृषी क्षेत्र सशक्त करण्यासाठी एकूण 35,440 कोटींच्या 2 मोठ्या योजनांचा शुभारंभ केला. PM धनधान्य कृषी योजना 24,000 कोटींच्या बजेटसह आणि 100 जिल्ह्यामध्ये उत्पादकता, पीक वैविध्यीकरण, सिंचन, साठवण आणि शेतकऱ्यांसाठी कर्ज सुरू करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस ही योजना 11,440 कोटीच्या निधीसह डाळ उत्पादनात वाढ करणे, 35 लाख हेक्टरपर्यंत लागवड वाढवणे आणि खरेदी आणि मूल्य साखळीला पाठबळ देणे या बाबींवरती लक्ष केंद्रित करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, PM धनधान्य कृषी योजना अँड मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस. पुढचा प्रश्न पाहूयात. द न्यू बेगोनिया स्पेसीज
चौनाबुकुचुलू आर्यरक्ता वॉज रिसेंटली डिस्कवर्ड इन विच स्टेट? चौनाबुकुचुलू आर्यरक्ता या नव्या बेगोनिया प्रजातीचा शोध नुकताच कोणत्या राज्यात लागला? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड आणि मणिपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशमधील शास्त्रज्ञांनी लेपाराडा जिल्ह्याच्या बसार भागात नुकतीच नवीन बेगोनिया प्रजाती शोधलेली आहे. या वनस्पतीचे नाव चोनाबुकुचुलू म्हणजेच आर्यरक्त ठेवण्यात आलेले असून याचा अर्थ शोभिवंत लाल असा होतो. हे नाव उपमुख्यमंत्री चोना मेन यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. ही वनस्पती तिच्या जिवंत लाल पानांसाठी उल्लेखनीय आहे आणि नैसर्गिकरित्या त्या प्रदेशामध्ये वाढते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, द ड्युरंड लाईन वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज द इंटरनॅशनल लँड बाउंड्री बिटवीन विच टू कंट्रीज? ड्युरंड रेषा जी अलीकडेच बातम्यामध्ये होती ती आंतरराष्ट्रीय स्थलसीमा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? ऑप्शन्स आहेत अफगाणिस्तान अँड पाकिस्तान, इंडिया अँड पाकिस्तान, इंडिया अँड चायना, पाकिस्तान अँड चायना. तर विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ड्युरंड रेषेवर नुकताच सीमावाद झाला. ही 2640 किलोमीटर लांब सीमा 1893 मध्ये ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सर्वमान्य करण्यात आली होती. ही वादग्रस्त सीमा सर हेनरी मॉर्टिमर ड्युरंड यांनी आणि आमिर अब्दुल रहमान खान यांच्या दरम्यान वाटाघाट करून स्थापन करण्यात आली होती आणि इतिहासात नेहमीच तणावाचे कारण ही रेषा राहिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ किंवा ए, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. पुढे आहे, पॅट्रिक हर्मायनी वोन द प्रेसिडेन्शियल इलेक्शन ऑफ विच कंट्री इन ऑक्टोबर 2025? ऑक्टोबर 2025 मध्ये पॅट्रिक हर्मिनी यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला? ऑप्शन्स आहेत मॉरिशस, सेशल्स, मालदीव आणि कोमोरोज. विद्यार्थी मित्रांनो, सेशल्सचे विरोधी पक्षनेते पॅट्रिक हर्मिनी यांनी अध्यक्षीय दुसऱ्या फेरीच्या निवडणुकीत 52.7% मतांसह विजय मिळवला. तर विद्यमान अध्यक्ष वेव्हल रामकलवान यांनी 47.3% मते मिळवली. युनायटेड सेशल्स पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्मिनी यांचा पक्ष 2020 मध्ये सत्ता गमावण्यापूर्वी 4 दशकांपासून सत्तेवरती होता. त्यांच्या विजयामुळे त्यांच्या पक्षाला पूर्ण सरकारवरती नियंत्रण मिळवता आले असून काही काळापूर्वीच संसदीय बहुमत सुद्धा त्यांनी मिळवले होते. विशेष म्हणजे 2023 मध्ये हर्मिनी यांच्यावरती आरोप करण्यात आले होते जे नंतर रद्द करण्यात आले. ते 2007 ते 2016 या कालावधीत संसदेचे अध्यक्ष होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सेशल्स. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द मिशन लॉन्च्ड बाय द उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट टू रेज्युनेट द गोमती रिव्हर? गोमती नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत गंगा क्लीनिंग मिशन, यमुना ॲक्शन प्लॅन, जलशक्ती अभियान, गोमती रेज्युवेनेशन मिशन, गंगा स्वच्छता मिशन, यमुना ॲक्शन प्लॅन, जलशक्ती अभियान आणि गोमती पुनरुज्जीवन मिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी गोमती नदीच्या अखंड प्रवाहासाठी नुकताच गोमती पुनरुज्जीवन मिशन सुरू केलं आहे. या मिशनचा उद्देश नदीत प्रवेश करणाऱ्या शहरी सांडपाण्याला 95% नियंत्रित करणे. गोमती नदी ही गंगेची उपनदी असून तिचा उगम पिलीभीत जिल्ह्यातील गोमत ताल येथे आहे. ही नदी लखनौ, बाराबंकी, सुलतानपूर, फैजाबाद आणि जौनपूर यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यामधून वाहत गंगेला मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गोमती रेज्युवेनेशन मिशन, गोमती पुनरुज्जीवन मिशन. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द एअरफेअर स्कीम लॉन्च्ड बाय द सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर टू मेक एअर ट्रॅव्हल अफोर्डेबल अँड प्रेडिक्टेबल? हवाई प्रवास परवडणारा आणि सुसंगत करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्र्यांनी सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत उडान प्लस, फेअर से फुर्सत, एअर सहायता, सस्ता सफर योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी अलायन्स एअरद्वारे नुकतीच फेअर से फुर्सत ही नवीन निश्चित विमान भाड्याची योजना सुरू केली. ही योजना विमान प्रवासाला स्वस्त आणि अपेक्षित बनवण्यासाठी डिझाईन केलेली आहे. या योजनेअंतर्गत तिकिटाची किंमत बुकिंग तारखेपासून किंवा निघण्याच्या तारखेपासून स्वतंत्रपणे निश्चित दराने केली जाते.
ही पायलट योजना 13 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत निवडक मार्गांवरती लागू आहे. या योजनेचा फायदा मुख्यत्वे टियर 2 आणि टियर 3 शहरातील आणि पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, फेअर से फुर्सत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 साठी महत्त्वाचे असे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू. या एमसीक्यूजचे आन्सर पाहत असताना आपण त्या आन्सर्सच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा डिस्कस केली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.